नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 10वी गणित भाग 2 मधील चॅप्टर नंबर 3 सर्कल या चॅप्टरमधील टचिंग सर्कल्स या मुद्द्याला आपण सुरुवात करणार आहोत. तसंच या मुद्द्यावरती आधारित प्रॅक्टिस सेट 3.2 मधील उदाहरणे आपण या ठिकाणी सोडून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही आपण मॅथ्स सारथी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला या चॅनलवरती यापूर्वी अपलोड झालेले सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील आणि भविष्यामध्ये अपलोड होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. चला तर मग सुरुवात करूया चॅप्टर नंबर 3 मधील अत्यंत महत्त्वाचा एक मुद्दा, तो म्हणजे टचिंग सर्कल्स. टचिंग सर्कल्स हा मुद्दा अतिशय सोपा आहे. सुरुवातीला आपण यातले काही कन्सेप्ट या ठिकाणी समजावून घेणार आहोत आणि नंतर मग आपण प्रॅक्टिस सेट 3.2 ला सुरुवात करणार आहोत. तर टचिंग सर्कल्सची डेफिनेशन जी आहे ती डेफिनेशन या ठिकाणी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. द कोप्लेनर सर्कल्स विच इंटरसेक्ट्स ईच अदर इन वन अँड ओनली वन पॉईंट आर कॉल्ड टचिंग सर्कल्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जी वर्तुळे परस्परांना फक्त एक आणि एकाच बिंदूमध्ये छेदतात त्या वर्तुळांना स्पर्श वर्तुळे असं मराठीमध्ये म्हटलं जातं आणि त्यांचा जो छेदनबिंदू आहे त्याला स्पर्शबिंदू आणि इंग्रजीमध्ये पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हटलं जातं. टचिंग सर्कलचे 2 टाईप्स आहेत. पहिला टाईप आहे एक्सटर्नली टचिंग सर्कल्स, म्हणजे बाह्यस्पर्शी वर्तुळे. बाह्यस्पर्शी वर्तुळे म्हणजे जे वर्तुळे परस्परांना बाह्य भागामध्ये किंवा बाह्य भागातून स्पर्श करतात, ज्यांचे अंतर्भाग हे पूर्णतः विभिन्न असतात, असे जे वर्तुळ आहेत त्यांना बाह्यस्पर्शी वर्तुळ असं म्हणतात किंवा एक्सटर्नली टचिंग सर्कल्स असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा, ही एक एक्सटर्नली टचिंग सर्कलची एक फिगर आहे, जी सेंटर असलेलं एक वर्तुळ आणि आय सेंटर असलेले एक वर्तुळ परस्परांना एच या एकमेव बिंदूमध्ये छेदतायत, म्हणून यांना स्पर्श वर्तुळे असे म्हणतात. परंतु या दोनही वर्तुळांचे अंतर्भाग हे एकमेकांपासून विभिन्न डिस्टिंक्ट असल्यामुळे, वेगवेगळे असल्यामुळे यांना बाह्यस्पर्शी वर्तुळ असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीच्या बाबतीमध्ये आपण एक ॲक्टिव्हिटी या ठिकाणी करून घेऊयात. काही निरीक्षण आपल्याला या ठिकाणी नोंदवायचे. GH इज द रेडियस ऑफ फर्स्ट सर्कल हॅव्हिंग सेंटर G अँड HI इज द रेडियस ऑफ सर्कल सेकंड सर्कल हॅव्हिंग सेंटर I. मग या 2 रेडियस आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. ह्या रेडियस आपण G किंवा I हे पॉईंट ड्रॅग करून चेंज करू शकतो. त्या रेडियस चेंज झालेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायलाही मिळतील. निरीक्षण करा, मी G हा जो पॉईंट आहे तो पॉईंट ड्रॅग करतो. या ठिकाणी पहा, पहिल्या वर्तुळाची त्रिज्या बदलती आहे. सध्या ती 2.72 आहे. आता मी सेकंड जे सर्कल आहे त्याची रेडियस चेंज करतो. जर ती रेडियस चेंज केली तर या ठिकाणी पहा 1.78 ही त्याची रेडियस आपण या ठिकाणी घेतलेली आहे. याच रेडियस विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. एक महत्त्वाचं निरीक्षण आपल्याला या ठिकाणी नोंदवायचं आहे. ते निरीक्षण म्हणजे या 2 वर्तुळांना जोडणाऱ्या किंवा 2 वर्तुळांच्या केंद्रांना जोडणारा हा जो रेषाखंड आहे GI, त्या GIची लांबी आपल्याला या ठिकाणी दिसते, ती आहे 4.46. आणि जर आपण निरीक्षण केलं तर या निरीक्षणामध्ये आपल्याला असं आढळून येईल की या दोनही वर्तुळांच्या त्रिज्यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला GI या रेषाखंडाची लांबी आपल्याला मिळते आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला वेगळ्या भाषेमध्ये असं सांगता येईल की 2 बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रामधील अंतर जे या ठिकाणी आपल्याला GI या सेगमेंट दिसत आहे, ते अंतर म्हणजे त्या 2 वर्तुळांच्या त्रिज्यांची बेरीज होय. मग जर वर्तुळ बाह्यस्पर्शी असतील, ते एकमेकांना बाहेरून स्पर्श करत असतील, तर त्यांच्या केंद्रातील अंतर शोधण्यासाठी आपल्याला त्यांच्या त्रिज्यांची बेरीज करावी लागेल. हा अत्यंत महत्त्वाचा एक गुणधर्म आहे. या गुणधर्माचा उपयोग करून आपल्याला काही उदाहरणे सोडवायची आहेत. तर या ठिकाणी तो गुणधर्म जो आहे तो गुणधर्म आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. गुणधर्म आहे, इफ द सर्कल्स टच ईच अदर एक्सटर्नली then the distance between their centers is equal to the sum of their radii. म्हणजे बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रामधील अंतर म्हणजे त्यांच्या त्रिज्यांची बेरीज होय, ती आपल्याला या ठिकाणी दिसते. म्हणजे तुम्ही जर हा पॉईंट ट्रॅक करून ही जर ॲक्टिव्हिटी करून पाहिलीत तर तुम्हाला निश्चितपणे हा गुणधर्म पडताळून पाहता येणे शक्य आहे. या ठिकाणी पहा,
2.06 is the radius of first circle, 2.42 is the radius of second circle, and sum of these two radii is 4.48. It is the distance between centers of these two externally touching circles. म्हणजे बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्यांमधील अंतर हे बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रामधील अंतर म्हणजे त्यांच्या त्रिज्यांची बेरीज होईल. सेकंड आपण दुसरा टाईप पाहूयात. तो दुसरा टाईप म्हणजे इंटरनली टचिंग सर्कल्स, म्हणजे जी वर्तुळे एकमेकांना आतून स्पर्श करतात, ज्यांचे अंतर्भाग हे एकमेकांपासून विभिन्न असत नाहीत. या ठिकाणी एक आंतरवर्तुळांची फिगर आपल्याला दिसते आहे. बिगेस्ट सर्कल हॅव्हिंग सेंटर L अँड स्मॉलेस्ट सर्कल हॅव्हिंग सेंटर M टचेस इच अदर इंटरनली ॲट पॉईंट N. म्हणजे L आणि M या त्रिज्या असलेल्या या केंद्र असलेले वर्तुळ जे आहेत ते वर्तुळ परस्पराला आतल्या बाजूने N या बिंदूमध्ये स्पर्श करतात, म्हणून यांना इंटरनली टचिंग सर्कल्स असं म्हटलं जातं. मराठीमध्ये यांना अंतरस्पर्शी वर्तुळ असं म्हटलं जातं. आता जसा गुणधर्म आपण बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या बाबतीमध्ये पाहिला, त्यांच्या केंद्रातील अंतर शोधण्यासाठीचा हा गुणधर्म आपण अभ्यासला, त्याच पद्धतीचा गुणधर्म आपल्याला या अंतरस्पर्शी वर्तुळांच्या बाबतीमध्ये पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मोठं जे वर्तुळ आहे या मोठ्या वर्तुळाची त्रिज्या LN ही 3.34 दिसते, तर लहान वर्तुळाची त्रिज्या ही 1.42 आहे. आणि यांच्या केंद्रांमधील अंतर म्हणजे LM हे आपल्याला कसं शोधावं लागेल. आता तुमच्या लक्षात येईल की जर वर्तुळ आंतरस्पर्शी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर शोधण्यासाठी मोठ्या वर्तुळाच्या त्रिज्येतून लहान वर्तुळाची त्रिज्या वजा करावी लागेल. दॅट मीन्स डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ टू इंटरनली टचिंग सर्कल्स इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ देअर रेडियाय. आता ही देखील या ठिकाणी आपण एक ॲक्टिव्हिटी या ठिकाणी करून घेऊयात. LN इज द रेडियाय ऑफ बिगेस्ट सर्कल, इट इज 3.34. MN is the radii of smaller circle, it is 1.42, and LM is the distance between their centers. जर आता आपण हे पॉईंट ड्रॅग केले तर या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल पहा यांच्या त्रिज्या बदलत आहेत. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या या ठिकाणी बदलते आहे. आपण लहान वर्तुळाची त्रिज्या या ठिकाणी बदलूयात. लहान वर्तुळाची त्रिज्या बदलण्यासाठी आपल्याला M हा जो पॉईंट आहे तो पॉईंट ड्रॅग करावा लागेल किंवा N हा पॉईंट ड्रॅग करावा लागेल. समजा आपण N हा पॉईंट ड्रॅग जर केला तर या ठिकाणी पहा मोठ्या वर्तुळाची त्रिज्या जी आहे ती 4.5. Radius of biggest circle LN is 4.5 and radius of smallest circle MN is 2.72. आता या त्रिज्या आपण हे पॉईंट ड्रॅग करून कमी किंवा जास्त करू शकतो. या ठिकाणी आपण ह्या त्रिज्या या रीतीने ठेवूयात. बिगेस्ट वर्तुळाची जी आहे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे 3.32, लहान वर्तुळाची आहे 1.52. आता या दोघांच्या केंद्रामधील अंतर म्हणजे LM जर आपण काढायचं असेल तर 3.32 आणि 1.42 यांचा डिफरन्स आपल्याला घ्यावा लागेल. जर तुम्ही या दोघांची वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 1.72. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक गुणधर्म लक्षात येतो. इफ सर्कल्स आर इंटरनली टचिंग सर्कल्स देन द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू डिफरन्स ऑफ देअर रेडियाय. म्हणून या ठिकाणी तो जो गुणधर्म आहे तो गुणधर्म अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी आपण घेतोय. इफ द सर्कल्स टच each other internally then the distance between their centers is equal to the difference of their radii. म्हणजे दोन वर्तुळांच्या त्रिज्यांमधील जे अंतर आहे ते अंतर म्हणजे किंवा ती आंतरस्पर्शी वर्तुळ असायला हवीत. ती जर आंतरस्पर्शी वर्तुळ असतील तर त्यांच्या केंद्रामधील अंतर शोधायचं असेल तर ते अंतर शोधण्यासाठी आपल्याला त्यांच्या त्रिज्यांची ही वजाबाकी करणं गरजेचं असतं. म्हणून आपल्याला त्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या देखील माहिती असणं गरजेचं आहे. उदाहरणामध्ये कधीकधी आपल्याला त्रिज्या न देता व्यास दिलेला असतो आणि तो व्यास दिलेला असेल तर त्यावरून आपल्याला मग त्रिज्या शोधणं गरजेचं असतं. विद्यार्थी मित्रांनो, हे दोन अत्यंत महत्त्वाचे गुणधर्म आपण आंतरस्पर्शी वर्तुळ आणि बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या बाबतीमध्ये पाहिलेत. पुन्हा एकदा पहा. बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्यांच्या त्रिज्यांची बेरीज, तर आंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रामधील अंतर म्हणजे त्यांच्या त्रिज्यांमधील फरक होय. हे दोन महत्त्वाचे मुद्दे. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जर आपण पाहिलं तर या दोन वर्तुळांचे केंद्रबिंदू आणि त्यांचा स्पर्शबिंदू पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट दीज 3 पॉईंट्स लाय ऑन द सेम लाईन. म्हणजे वर्तुळांचे केंद्रबिंदू
आणि त्यांचा स्पर्शबिंदू हे एकाच रेषेवर असतात. हा एक अत्यंत महत्त्वाचा असा गुणधर्म आहे. हा तिसरा गुणधर्म आपण या ठिकाणी पाहतोय. द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टचिंग सर्कल्स लाय ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. म्हणजे दोन वर्तुळांचा स्पर्शबिंदू हा त्या दोन वर्तुळांच्या केंद्रातून जाणाऱ्या रेषेवरती असतो. मग ती वर्तुळ आंतरस्पर्शी असोत अथवा बाह्यस्पर्शी असोत, हा गुणधर्म त्यांच्या बाबतीमध्ये सत्य असतो. यावर आधारित आपला प्रॅक्टिस सेट 3.2 जो आहे तो अत्यंत सोपा आहे. तो या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. पहिलं आणि दुसरं एक्झाम्पल अतिशय सोपं आहे. 2 सर्कल्स विथ रेडिया 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर टच इच अदर इंटरनली. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. विद्यार्थी मित्रांनो, दोन वर्तुळं आहेत. त्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 3.5 सेंटीमीटर आणि 4.8 सेंटीमीटर आहेत. ते एकमेकांना आतील बाजूने स्पर्श करतायत, तर त्यांच्या केंद्रामधील अंतर शोधायचं आहे. आपण मगाशी गुणधर्म पाहिला आहे. जर वर्तुळे एकमेकांना आतील बाजूने स्पर्श करत असतील तर त्यांच्या केंद्रामधील अंतर म्हणजे त्यांच्या त्रिज्यांमधील फरक होय. द डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ इंटरनली टचिंग सर्कल्स इज इक्वल टू डिफरन्स ऑफ देअर रेडिया. म्हणून या त्रिज्या ज्या आहेत त्या त्रिज्या आपण त्यांना काहीतरी अक्षर म्हणून घेऊयात. सोल्युशन, लेट देअर रेडिया r is equal to small r is equal to 3.5 centimeter and capital R is equal to 4.8 centimeter. मग आता या दोन त्रिज्यांमधला फरक म्हणजे त्यांच्या केंद्रातील अंतर असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हटलेलं आहे, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू डिफरन्स ऑफ देअर रेडिया अँड डिफरन्स इज capital R minus small r, that means 4.8 minus 3.5, that means distance between their centers is equal to 1.3 सेंटीमीटर. म्हणजे या दोन आंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रामधील अंतर म्हणजे यांच्या त्रिज्यांमधला फरक जो आहे 1.3 सेंटीमीटर. सेकंड एक्झाम्पल, 2 सर्कल्स ऑफ रेडिया 5.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नली. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. विद्यार्थी मित्रांनो, माहिती काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. दिस सर्कल्स टच इच अदर एक्सटर्नली म्हणजे ही बाह्यस्पर्शी वर्तुळ आहेत आणि बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रामधील अंतर म्हणजे त्यांच्या त्रिज्यांची बेरीज होय. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणूयात, लेट कॅपिटल R इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, इट इज द रेडियस ऑफ बिगेस्ट सर्कल अँड स्मॉल r इट इज रेडियस ऑफ स्मॉलेस्ट सर्कल, इट इज 4.2 सेंटीमीटर. देन द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू सम ऑफ देअर रेडिया. म्हणजे यांच्या त्रिज्यांची आपल्याला या ठिकाणी बेरीज करणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, कॅपिटल R प्लस स्मॉल r इज इक्वल टू 5.5 प्लस 4.2, दॅट मीन्स 9.7 सेंटीमीटर इज द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स which circles are touch each other externally. These circles touch each other externally. हे वर्तुळ एकमेकांना बाह्यस्पर्शी आहेत, बाहेरून स्पर्श करतात. म्हणून त्यांच्या केंद्रातील अंतर शोधण्यासाठी आपण त्यांच्या त्रिज्यांची बेरीज केली. विद्यार्थी मित्रांनो, कदाचित परीक्षेला त्रिज्या देण्याऐवजी डायमीटर दिलेली असेल, त्यावेळी मात्र आपल्याला त्या डायमीटरवरून रेडियस काढणं गरजेचं आहे. अन्यथा आपल्या उत्तरामध्ये त्रुटी किंवा चूक होऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे, इफ रेडियाय ऑफ 2 सर्कल्स are 4 centimeter and 2.8 centimeter, draw the figure of these circles touching each other. विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण ॲक्टिव्हिटी स्वरूपामध्ये आहे. जर दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 4 सेंटीमीटर आणि 2.8 सेंटीमीटर असतील तर आपल्याला त्यांची आकृती काढायची, पण ती एकमेकांना स्पर्श करणारी आकृती असावी, म्हणजे स्पर्श वर्तुळ असावीत. आणि दोनही प्रकारे आपल्याला आकृती काढायची, इंटरनली टचिंग सर्कल्स अँड एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर हे उदाहरण तुम्ही ॲक्टिव्हिटी ही रचना जी आहे ती तुमच्या वहीमध्ये करा, तुमच्या विषय शिक्षकांना नक्की दाखवा. आपण सुरुवातीला एक्सटर्नल टचिंग सर्कलची फिगर काढणार आहोत. मग या ठिकाणी काय करायचं पहा, आपल्याला 3 गुणधर्म माहिती आहेत. जर वर्तुळ बाह्यस्पर्शी असतील तर त्यांच्या केंद्रामधील अंतर म्हणजे त्यांच्या त्रिज्यांची बेरीज असते. दुसरं, जर वर्तुळ इंटरनली टचिंग सर्कल्स असतील देन डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ देअर रेडिया. म्हणजे वर्तुळ आंतरस्पर्शी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्यांच्या त्रिज्यांमधील फरक असतो. आणि अत्यंत महत्त्वाचा या उदाहरणासाठी आवश्यक असलेलं पूर्वज्ञान किंवा आपल्याला आवश्यक असलेला जो मुद्दा आहे तो म्हणजे
द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट लाय ऑन द लाईन पासिंग थ्रू सेंटर्स, म्हणजे त्यांचा स्पर्शबिंदू हा त्यांच्या केंद्रातून जाणाऱ्या रेषेवरती असतो. हा अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म आहे. तो गुणधर्म आपण या उदाहरणासाठी वापरणार आहोत. मग सुरुवातीला आपल्याला एक्सटर्नल टचिंग सर्कल्स काढण्यासाठी आपण काय करूयात पहा. 3 बिंदू हे एकरेषीय घेणार आहोत, पण त्यापूर्वी आपण 4 सेंटीमीटर लांबीचं किंवा 4 सेंटीमीटर त्रिज्या असलेलं एक वर्तुळ या ठिकाणी आपण काढणार आहोत. ते वर्तुळ या ठिकाणी आपण काढलेलं आहे आणि या वर्तुळाच्या केंद्रातून एक किरण आपण पुढे काढून घेतलेला आहे. आता हा जो किरण आहे तो किरण आणि वर्तुळ यांचा जो छेदनबिंदू आहे, या छेदनबिंदूमधून आपण 2.8 सेंटीमीटर अंतरावरती एक आर्क इकडच्या बाजूला टाकणार आहोत, बाहेरच्या बाजूला. आता ही या मोठ्या वर्तुळाची त्रिज्या झालेली आहे आणि मग आपण इथून यांच्या दोघांच्या छेदनबिंदूमधून या किरणावरती आपण 2.8 सेंटीमीटर अंतरावरती एक कंस टाकून त्याचा एक छेदनबिंदू आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, कंपासमध्ये 2.8 सेंटीमीटर अंतर घेऊन हा छेदनबिंदू केंद्रबिंदू मानून आपण एक सर्कल जर काढलं तर ते सर्कल या बिंदूमधून पास होईल आणि ते सर्कल आपोआप या मोठ्या वर्तुळाला स्पर्श करेल. म्हणजे या ठिकाणी ही 2 वर्तुळे एकमेकांना स्पर्श करतील. हे सगळे नियम फॉलो करणारी आकृती असणार आहे. हे 3ही बिंदू एका रेषेवरती असतील. ही 2 वर्तुळांचे अंतर्भाग एकमेकांपासून विभिन्न असल्यामुळे ही बाह्यस्पर्शी वर्तुळ आहेत. अत्यंत साधी आणि सोपी आकृती आहे. आता जर समजा ही वर्तुळं इंटरनली टचिंग असतील तर रचना अशीच आहे. सुरुवातीला आपल्याला पुन्हा मोठं सर्कल काढून घ्यायचं आहे. त्यानंतर एक रेडियस आपण त्याची काढलेली आहे. ती रेडियस आपल्याला दिसते 4 सेंटीमीटरची आहे. त्यानंतर आता या ठिकाणी आपण किरण काढून त्या किरणावरती 2.8 सेंटीमीटर अंतरावरती या ठिकाणी आपण एक आर्क टाकून हा सेंटर मिळवला होता दुसऱ्या सर्कलचा. इथे मात्र आता आपल्याला 2.8 सेंटीमीटर रेडियस घेऊन एक आर्क काढायची आहे, परंतु ती या रेडियसवरती इंटेरियर रिजनमध्ये काढायची आहे, म्हणून ती या रीतीने येईल. दिस इज द सेंटर ऑफ सेकंड सर्कल. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे हा ॲज अ सेंटर कन्सिडर करून 2.8 सेंटीमीटर त्रिज्येने एक वर्तुळ या ठिकाणी आपल्याला काढायचे, ते या पॉईंटमधून पास होईल, म्हणजे ते या रीतीने येईल. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, या 2 वर्तुळांचे केंद्रबिंदू आणि त्यांचा स्पर्शबिंदू, दीज 3 पॉईंट्स लाय ऑन द सेम लाईन, म्हणजे हे एकाच रेषेवरती आहेत आणि हे वर्तुळ एकमेकांना अंतर्भागात किंवा आतून स्पर्श करतात. देअरफॉर दिस सर्कल्स आर इंटरनली टचिंग सर्कल्स. या 2 रचना ज्या आहेत त्या 2 रचना सरावादाखल तुम्ही तुमच्या वहीमध्ये करा आणि तुमच्या वर्ग शिक्षकांना, विषय शिक्षकांना नक्की दाखवा. त्यानंतर या पुढचं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. इन द फिगर, सर्कल्स विथ सेंटर्स P and Q टच each other at point R. A line passing through R meets the circles at point A and B respectively. Then prove that segment AP is parallel to segment BQ. Triangle APR is similar with triangle RQB. Find angle RQB if angle PAR is equal to 35 degree. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला दिलेली माहिती आपण चेक करून घेऊया. These 2 circles are externally touching circles and their point of contact is R. Their centers are point P and point Q respectively. Line passing through R meets that circles at point A and point B respectively. म्हणजे R या बिंदूतून जाणारी रेषा त्या वर्तुळांना अनुक्रमे A आणि B या बिंदूमध्ये छेदते. तर आपल्याला पहिलं साध्य सिद्ध करायचं आहे की AP हा जो सेगमेंट आहे तो सेगमेंट BQ या सेगमेंटला पॅरलल आहे. दुसरी बाब, हे 2 ट्रायंगल्स जे आहेत ते ट्रायंगल सिमिलर म्हणजे समरूप आहेत आणि जर RQB हा कोण आपल्याला शोधायचा आहे, परंतु त्यासाठी आपल्याला माहिती दिलेली आहे अँगल PAR म्हणजे हा जो कोण आहे हा कोण 35 डिग्रीचा आहे. आपण पहिलं साध्य या ठिकाणी सिद्ध करून घेऊयात. फर्स्ट सोल्युशन, इन ट्रायंगल APR या ट्रायंगलमध्ये आपल्याला माहिती आहे अँगल PAR is equal to 35 degree. It is given. Angle PAR is equal to 35 degree. हा 35 अंशाचा कोण आहे ते आपल्याला दिलेला आहे. परंतु हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणामध्ये म्हणजे ट्रायंगल APR मध्ये
ए पी इज इक्वल टू आर पी, हे दोन बाजू समान आहेत. वाय? बिकॉज दीज आर द रेडियाय ऑफ सेम सर्कल. मग विद्यार्थी मित्रांनो, जर या त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर हा त्रिकोण आयसोसिलिस ट्रायंगल म्हणजे समद्विभुज त्रिकोण असणार आहे. आणि समद्विभुज त्रिकोणाचा गुणधर्म आहे की त्याच्या एकरूप बाजूंच्या समोरचे कोणही एकरूप असतात. मग या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, देअरफॉर अँगल पी ए आर इज इक्वल टू अँगल पी आर ए इज इक्वल टू 35 डिग्री. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1 अँड रिझन फॉर दॅट स्टेटमेंट इज आयसोसिलिस ट्रायंगल्स थिअरम. म्हणजे हा समद्विभुज त्रिकोणाचा गुणधर्म आपण वापरला आहे. त्या गुणधर्मामध्ये आपण सिद्ध केलेलं आहे की समद्विभुज त्रिकोणामध्ये एकरूप बाजूंच्या समोरचे कोणही एकरूप असतात. सिमिलरली अँगल पी आर ए इज इक्वल टू अँगल क्यू आर बी. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पहा, आता हा 35चा कोण आहे, हाही 35चा आहे. हे आता आपण समीकरण नंबर 1 मध्ये घेतलेले आहे. आता अँगल पी आर ए इज इक्वल टू अँगल पी आर क्यू आर बी, हे दोन कोण एकरूप का असतील? बिकॉज दीज आर द व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. एकमेकांचे परस्पर विरुद्ध कोण असल्यामुळे हे एकरूप आहेत. आणि पी आर ए हा कोण 35चा आहे, आपण समीकरण नंबर 1 मध्ये दाखवलं आहे, म्हणून हा सुद्धा 35चा असणार आहे. याला आपण समीकरण नंबर 2 असं म्हणूया. आता इथं जी प्रॉपर्टी आपण वापरलेली आहे ट्रायंगल ए पी आरमध्ये, तीच आपण क्यू आर बी या त्रिकोणामध्ये वापरणार आहोत. मग या ठिकाणी आपल्याला पुढे म्हणता येईल, इन ट्रायंगल आर क्यू बी segment QR is equal to segment QB because radii of same circle. म्हणजे QR आणि QB हे दोन्ही समान बाजू आहेत कारण त्या एकाच वर्तुळाचे त्रिज्या आहेत. मग यांच्या समोरचे अपोजिट अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहे. देअरफॉर वी कॅन राईट अँगल QRB is equal to angle QBR is equal to 35 degree. Again the reason is same, isosceles triangles theorem. It is equation number 3. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, पी ए आर हा कोण 35 अंश दिलेला होता, त्यावरून आपण हाही 35 दाखवला, त्याचा विरुद्ध कोण हाही 35चा होता. त्यानंतर समद्विभुज त्रिकोणाचा गुणधर्म वापरून हा क्यू बी आर हाही 35 दाखवला. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 4 कोण 35 अंशाचे आहेत. म्हणजे चारही कोण समान किंवा एकरूप असतील. देअरफॉर वी कॅन से दॅट फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 अँगल पी ए आर इज इक्वल टू अँगल पी आर ए इज इक्वल टू अँगल क्यू आर बी इज इक्वल टू अँगल क्यू बी आर. म्हणजे हे 4 कोण एकमेकांशी एकरूप आहेत. इट इज इक्वेशन नंबर 4. आता यातली मी दोन कोणांची जोडी घेणार आहे. पहिला आहे अँगल पी ए आर आणि दुसरा आहे अँगल क्यू बी आर. देअरफॉर अँगल पी ए आर इज इक्वल टू अँगल क्यू बी आर, दिस इज फ्रॉम इक्वेशन नंबर 4. या 4 नंबरच्या इक्वेशनवरून हे दोन कोण जे आहेत पी ए आर आणि क्यू बी आर हे आपण एकरूप घेतलेले आहेत. मग जर विद्यार्थी मित्रांनो हे कोण एकरूप असतील, या दोन रेषा जर आपण गृहीत धरल्या, इफ ए बी इज अ ट्रान्सव्हर्सल then these angles are alternate angles of each other and these alternate angles are congruent. That means these two segments or these two lines containing these two segments are parallel to each other. Therefore we can say that segment AP is parallel to segment BQ because alternate angles test. म्हणजे व्युत्क्रम कोन कसोटी वापरून आपण AP आणि BQ हे दोन सेगमेंट एकमेकांना समांतर दाखवलेले आहेत. त्यानंतर आपल्याला दुसरं साध्य आता या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. ट्रायंगल ए पी आर आणि ट्रायंगल आर क्यू बी हे एकमेकांशी आपल्याला समरूप म्हणजे सिमिलर दाखवायचे आहेत. समरूपतेची साधी आणि सोपी कसोटी आहे अँगल टेस्ट. आणि या ठिकाणी आपण वेगवेगळे अँगल एकरूप दाखवलेले आहेत. पहिली पेज आपण घेऊयात. अँगल पी आर ए इज इक्वल टू अँगल क्यू आर बी. पी आर ए अँड क्यू आर बी दीज आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. देन angle PAR, this angle PAR equal to angle QBR because measure of these two angles is 35 degree. The pairs of two corresponding angles in these two triangles are congruent. Therefore these two triangles are similar triangles by angle test. Triangle APR similar triangle RQB and test is angle test. हे आपलं दुसरं साध्य होतं. त्यानंतर
आता तिसरं सध्या आपल्याला PAR हा कोन दिलेला आहे 35 अंशाचा, RQB हा कोन आपल्याला काढायचा आहे. या ठिकाणी आपण असं म्हणूयात इन ट्रायंगल QRB वी कॅन से दॅट अँगल QRB प्लस अँगल QBR प्लस अँगल PQB या ठिकाणी चुकून झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला RQB असा शब्द पाहिजे. खरं तर कोन तोच आहे, फक्त आपल्याला तिथं Pच्या ऐवजी R असं बदल करून घ्यावा लागेल. या ठिकाणी आपण R हा बदल करून घेऊयात, म्हणजे आपलं परफेक्ट असं एक स्टेटमेंट तयार होईल. RQB या ठिकाणी आपल्याला R हा बदल करणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, यापैकी दोन कोन आपल्याला माहिती आहेत आणि ते कोणते दोन कोन आहेत तर QRB आणि QBR हे दोनही कोन 35 अंशाचे आहेत. त्या किमती आपण या ठिकाणी ठेवूयात 35 डिग्री प्लस 35 डिग्री प्लस अँगल RQB इज इक्वल टू 180 डिग्री. या दोघांची बेरीज असेल 70, ती या बाजूला आपण ट्रान्सफर केली तर 180 मधून 70 वजा होतील, म्हणजे आपल्याला RQB बरोबर मिळणार आहे 180 डिग्री मायनस 70 डिग्री. दॅट मीन्स अँगल RQB इज इक्वल टू 110 डिग्री. म्हणजे हा जो कोन आहे या कोणाचं माप असणार आहे 110 अंश. यानंतर या प्रॅक्टिस सेटमधलं शेवटचं एक्झाम्पल आहे. इन द फिगर द सर्कल्स विथ सेंटर्स A and B टचेस each other at point E. Line L is a common tangent which touches the circles at point C and point D respectively. Find the length of segment CD if the radii of circle are 4 cm and 6 cm. विद्यार्थी मित्रांनो, दोन बाह्यस्पर्शी वर्तुळ ए आणि बी केंद्र असलेली वर्तुळ एकमेकांना ई या बिंदूमध्ये बाहेरून स्पर्श करतात. CD ही त्यांची सामायिक स्पर्शिका किंवा L हीच त्यांची सामायिक स्पर्शिका असून ती त्या दोन वर्तुळांना अनुक्रमे C आणि D या दोन बिंदूमध्ये स्पर्श करते. जर या वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे 4 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर असतील तर आपल्याला CD या सेगमेंटची लेंथ शोधायची आहे. यासाठी आपल्याला आकृतीमध्ये एक बदल करायचा आहे. आपण AC ही त्रिज्या काढणार आहोत, DB ही त्रिज्या काढणार आहोत, AB हा सेगमेंट काढणार आहोत. त्याच पद्धतीनं A मधून आपण DB वरती एक परपेंडिक्युलर सुद्धा ड्रॉन करणार आहोत. या ठिकाणी ती रचना आपण करून घेतलेली आहे. म्हणजे AC जोडला, AB जोडला, DB ही त्रिज्या काढली आणि A या पॉईंटवरून DB वरती आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. या रचनेचा आधार घेऊन आपण आपलं साध्य किंवा CD ची लेंथ शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. सोल्युशन A-E-B. That means these 3 points are collinear points and point E is in between point A and B. Therefore, we can write theorem of touching circles. This is why because we prove that the point of contact lie on the line passing through centers of touching circles. म्हणजे स्पर्शबिंदू जो आहे तो वर्तुळांच्या केंद्रामधून जाणाऱ्या रेषेवरती असतो. त्याचा गुणधर्म वापरून आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणूयात AE इज इक्वल टू AC इज इक्वल टू 4. AE इज इक्वल टू AC या दोनही एकाच वर्तुळाची त्रिज्या असल्यामुळं ते समान आहेत 4 सेंटीमीटर. BE इज इक्वल टू BD इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. या दोघांना आपण कारण म्हटलं आहे रेडियाई ऑफ सेम सर्कल. त्यानंतर अँगल ACD म्हणजे हा जो कोन दिसतो या ठिकाणी अँगल ACD, अँगल BDC हा एक कोन, हे दोनही 90 अंशाचे असतील कारण आपण या ठिकाणी आधार घेतलेला आहे तो टँजंट थिअरमचा. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्शिकेच्या स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या त्या स्पर्शिकेला लंब असते. तो गुणधर्म, तो प्रमेय या ठिकाणी आपण वापरलेला आहे. म्हणजे हे 90चा कोन असणार आहे. त्यानंतर आपण आता हा जो चौकोन या ठिकाणी दिसतो या चौकोनामध्ये काही प्रॉपर्टीज वापरणार आहोत. इन क्वाड्रिलॅटरल AMDC हा जो क्वाड्रिलॅटरल दिसतो हा क्वाड्रिलॅटरल, या चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. तो गुणधर्म आपण वापरणार आहोत. अँगल ACD प्लस अँगल CDM प्लस अँगल AMD प्लस अँगल CAM म्हणजे या चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. ACD हा 90चा आहे, CDM हा 90चा आहे टँजंट थिअरमवरून घेतला, आणि AMD हा 90चा आहे कारण तसं आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. मग आपण या तिघांची मापन 90 या ठिकाणी ठेवूयात. 90 डिग्री प्लस 90 डिग्री प्लस 90 डिग्री प्लस अँगल CAM इज इक्वल टू 360 डिग्री. विद्यार्थी मित्रांनो, या तीन कोणांच्या मापांची बेरीज 270 येईल. ते 270 आपण इकडे राईट हँड साईडला ट्रान्सफर केले तर ते 360 मधून वजा होतील.
म्हणजे आपल्याला CAM या अँगलचं मेजरमेंटसुद्धा मिळणार आहे 90 अंश. या ठिकाणी आपण काही पायऱ्या स्किप केलेल्या आहेत. अँगल CAM इज इक्वल टू 90 डिग्री. आता या चौकोनाचा प्रत्येक कोन काटकोन आहे. दॅट मीन्स दिस क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल, म्हणजे तो आयत आहे. आता आयताचे काही गुणधर्म म्हणजे इथं आपण म्हटलं देअरफॉर क्वाड्रिलॅटरल AMDC इज अ रेक्टँगल. मग आयताचे काही गुणधर्म आपण वापरणार आहोत. DM इज इक्वल टू AC इज इक्वल टू 4 सेंटीमीटर बिकॉज अपोजिट साईड्स. आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. अपोजिट साईड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुअंट. आणि या वर्तुळाच्या 4 सेंटीमीटर असल्यामुळे DM सुद्धा 4 असणार आहे. नेक्स्ट वन BM प्लस MD इज इक्वल टू BD. म्हणजे हा इथं आपण रेषाखंडांच्या बेरजेचं गृहीतक पॉस्च्युलेट या ठिकाणी वापरलेला आहे. BM प्लस DM इज इक्वल टू BD. आता BM जो आहे तो असणार आहे, BM आपल्याला शोधायचा आहे, तो माहीत नाही. प्लस MD इज 4 सेंटीमीटर या इक्वेशनवर आपण घेतलं. आणि BD इज इक्वल टू 6. वाय? इट इज द रेडियस ऑफ बिगेस्ट सर्कल. मग आता आपण 4 जर ट्रान्सफर केला तर आपल्याला BM बरोबर मिळणार आहे 2 सेंटीमीटर. BM हा 2 मिळालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी आता AB इज इक्वल टू AE प्लस B. AB इज इक्वल टू AE प्लस B किंवा EB. दोन बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रामधील अंतर म्हणजे त्यांच्या त्रिज्यांची बेरीज. हा गुणधर्म आपण या ठिकाणी वापरतो. AB ची किंमत काढून घेऊयात. AB इज इक्वल टू 4 प्लस 6 इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. म्हणजे AB 10 सेंटीमीटर मिळाला आहे. हा जो BM आहे तो 2 सेंटीमीटर मिळाला आहे. आता हा जो काटकोन त्रिकोण या ठिकाणी दिसतोय राईट अँगल ट्रायंगल ABM, यामध्ये आपण पायथागोरस थिअरम वापरणार आहोत. In triangle AMB, angle AMB is equal to 90 degree. It is our construction. Therefore, by using Pythagoras theorem, we can write AB square is equal to AM square plus BM square. या ठिकाणी आपण किमती करूयात. Length of AB is 10. 10 square is equal to AM square plus 2 square. That means AM square is equal to 100 minus 4. हा 4 आपण ट्रान्सफर केला. That means AM is equal to 96. 96 हा जर आपण दोन संख्यांच्या स्वरूपामध्ये फॅक्टर स्वरूपामध्ये अवयव स्वरूपामध्ये जर स्प्लिट केला, त्याचे अवयव पाडले, पण त्यातला एक अवयव आपण पूर्ण वर्ग संख्या घेणार आहोत. म्हणजे 16 आणि 6 हे ते अवयव असतील. तर इथं जर आपण 16 आणि 6 यांच्या गुणाकार रूपामध्ये 96 लिहिले 16 × 6 आणि त्याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला उत्तर मिळेल AM इज इक्वल टू 4 × स्क्वेअर रूट 6. म्हणजे 16चं वर्गमूळ 4 आणि 6चं वर्गमूळ हे इरॅशनल असल्यामुळे आपण ते स्क्वेअर रूट 6 मध्येच ठेवलेलं आहे. म्हणजे लेंथ ऑफ AM इज इक्वल टू 4 × स्क्वेअर रूट 6 सेंटीमीटर. आता आपल्याला CD ची लेंथ शोधायची आहे. आपण AM ची शोधली, परंतु CD आणि AM हे आयताच्या समोरासमोरील बाजू असल्यामुळे ते एकरूप असणार आहेत. देअरफॉर वी कॅन राईट CD इज इक्वल टू AM. दीज आर द अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल, बट AM इज इक्वल टू 4 × स्क्वेअर रूट 6. दॅट मीन्स CD इज ऑल्सो इक्वल टू 4 × स्क्वेअर रूट 6 सेंटीमीटर्स. हे थोडंसं सोपं, परंतु याच्यामध्ये डिस्क्रिप्शन जास्त असल्यामुळं, थेरॉटिकल पार्ट जास्त असल्यामुळं थोडंसं मोठं एक्झाम्पल, परंतु हा अभ्यास अतिशय सोपा आहे. घरी सराव करा. विद्यार्थी मित्रांनो, यातील पाठीमागचं जे एक्झाम्पल जे आपण 3 नंबरचं एक्झाम्पल पाहिलेलं होतं, हे जे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल तुम्ही घरी सोडवा, तुमच्या विषय शिक्षकांना दाखवा आणि या उरलेल्या उदाहरणांचा सराव करा. त्यानंतर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या. धन्यवाद.